नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. अथक प्रवास करून आसाम मेगा ब्लॉक क्रॉस करून आम्ही विरारला आलो आहोत आज जीवदानीचं दर्शन घ्यायला. हे बघा माझ्या मागे देऊळ दिसते. पब्लिक खूपच आली आहे आज इथे आणि आम्ही आज चालत नाही जाणार आहोत, चढून नाही जाणार. तर आम्ही आज इथली जी ट्रेन आहे याला ट्रेनच म्हणतात ॲक्च्युली. आपण बाकी ठिकाणी कसं रोपवे म्हणतो, तर रोपवे नाही पण ही ट्रेन आहे. आणि आता तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो ना, केवढी पब्लिक आहे इथे आज ती. हे बघा आज जत्रा भरली आहे इथे मागे, संडेचा दिवस आहे आणि पब्लिक बघा, म्हणजे एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की इतकी पब्लिक असेल इथे. खूप वर्षांनी ॲक्च्युली आम्ही आलो आहे कोविड नंतर. मी तर आलेलो माझ्या कॉलेजच्या टाईमला, त्यावेळेला एवढं काही इथे नव्हतं. पण आता ही जेवढी तुम्हाला दुकानं वगैरे दिसत आहेत, पण इथे अगदी असा कायापलट झालेला. आणि वर ते तुम्हाला देऊळ दिसते, ते बघा तिथे समोर देऊळ आहे आणि ते ट्रॅक्स पण दिसत आहेत देवळाचे. मला तरी वाटतं थेट आपल्याला देवळापर्यंतच ही ट्रेन सोडेल, पण त्याची अपडेट्स तुम्हाला पुढे आम्ही देत राहू. ओके. पब्लिक वाढली आहे, गर्दी वाढली आहे. दुपारचे आता 2 वाजलेत. आम्ही लाईट नाश्ता करून घेतलेला आहे आणि पुढे जातो आहे आम्ही. आता बघूया चला मग कसं त्या ट्रेनच्या तिकीट्स वगैरे कशा काढतात, किती तिकीट्स आहेत, हे सर्व इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. इथे काहीतरी नवीनच दिसतंय, बघूया काय नेमकं ते. अरे मला वाटतं बाळाला घेऊन आले ती लोक आणि वाजवत. अगदी छोटं बाळ आहे तिथे. मागे थांबतो तर मागे आम्ही गेटच्या आतमध्ये पोहोचलो आहोत. तो एकदम जो एव्हिडंट ओम आहे जीवदानीचा, तो पण तुम्हाला समोर दिसतोय पहा. आणि इथे दिसतंय देऊळ. रोपवे लिहिलंय जय श्रीराम. इथे लिहिलंय फनिक्युलरकडे जाण्याचा मार्ग. मला वाटतं हाच असेल ट्रेनकडे जाण्याचा मार्ग. सो विल गो, बघूया, इन्क्वायरी करूया किती रुपये तिकीट आहे, किती वेळ लागतो आपल्याला जायला. व्हेज चायनीज, व्हेज राईस, व्हेज नूडल्स, व्हेज सूप. भूक लागली असेल तर खाऊ शकतो, पण नाही, आमचा नाश्ता झालेला आहे. लाईट फूड आम्ही घेतलेलं आहे. कुठे 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 पण चायनीज. हां, तो बघा व्हेज चायनीजच्या दुकानाच्या इथे माकड बसलाय. वानरच आहे अगदी मोठा. जय श्रीराम. जीवदानी फ्युनिक्युलर रोपवे प्रवेश एंट्री. लेट्स गो इनसाइड. हां ओके ठीक आहे, थँक्यू. तिकीट आतमध्येच आहे कारण आम्ही शूज घातलेले, तर इथे शूज स्टँड आहे, विनामूल्य लिहिलेले आहेत. आपण आपले शूज इथे काढून घेऊ आणि नंतर मग रोपवेकडे जाऊया. चप्पल काढल्यानंतर आठवलं आहे की ओटीचं सामान घ्यायचं आहे. आता या गरम उन्हामध्ये, अरे कुणाची तरी माळ पडलेली खाली, तर पाय जाम भाजत आहेत. पण चला ओटीचं सामान घेऊया आपण जाऊन. ओटीचं सामान घेऊन झालं आहे. चप्पल स्टँडमध्ये आमच्या चपला काढून झालेले आहेत. सो नाव लेट्स हेड टुवर्ड्स
जीवदानी देवळाच्या इथे जाऊया आपण. ते पण जाणार आहोत आपण रोपवे थ्रू. ट्रेन आलेली आपली. चला ट्रेनमध्ये जाऊया. समजलायचं. वाव. आणि ट्रेन आता स्टार्ट झालेली आहे. रुद्रा इज इन टेन्शन. कुठे जातोय आम्ही, कुठे जातोय, कुठे जातोय. पण येस, आपण बाहेर बघूया आता व्ह्यू कसा आहे तो. अगदी असं प्लेन स्टार्ट झालंय ना तसंच वाटतंय. थोडंसं मुवमेंट वाटतंय एकदम, पण एकदम मस्त कम्फर्टेबल आहे. जो 30 मिनटाचा रस्ता आहे, 30-40 मिनटाचा. आणि जर समजा वयोवृद्ध असतील ज्यांना जवळजवळ नाही म्हणता असं 1.5-2 तास लागतात, त्यांच्यासाठी तर एकदम सुपर आहे. 250 रुपीज तिकीट होती आमची. खालूनच काउंटरवरनं आम्ही तिकीट घेतली. गर्दी अजिबात नाही. 5 मिनटात आम्ही आतमध्ये बसलो. अँड नाव वी आर ऑन दिस ब्युटिफुल राईड. एकदम अमेझिंग आहे. आता तर हा फेब्रुवारी महिना आहे म्हणून थोडासा सुखं दिसतंय, पण पावसामध्ये समजा आपण आलो तर हे सर्वत्र एकदम हिरवळ असेल, एकदम नयनरम्य दिसेल हे सर्व. सो नाव वी आर रिचिंग द डेस्टिनेशन. आम्ही पोचलो आहोत वर. पब्लिक पण एकदम सुपर एक्साइटेड आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता सर्वच सगळ्या डिरेक्शनची शूट करत आहेत. सो दरवाजे दाएं तरफ. चला ट्रेन थांबली आहे, बाहेर पडूया आपण. चलो चलो चलो. लिफ्ट सर्विस. बर्ड्स आहेत इथे. व्हेरायटी ऑफ बर्ड्स एकदम अमेझिंग आहेत. एकदम मोठे मोठे, छोटे मोठे, सर्व प्रकारचे. शिरीमन. हा वाला सर्वात ॲक्टिव्ह दिसतोय एकदम. हवं असेल तर फेविकॉल लावून बघा, फेविस्टिक लावून बघा, फेविक्विक लावून बघा. ती चिटकते का बघा. ही कॉईन बघा कशी चिटकली, ह्याला म्हणतात. बघूया आता चिकटते काय. एवढं सगळं करू नये. खाच्या कोपच्यामध्ये टाकून माझ्याच हाताने चिटकते ती. चला चिकटली आहे अल्टिमेटली. यू कॅन सी दिस. पब्लिक इथे इतकी आली आहे
आणि इतका कचरा केला आहे की विचारा नको. चांगल्या ठिकाणी येऊन कचरा करणं किती छान आहे. सुपर झूम करून बघतोय, समोर आपल्याला गाड्या दिसतात जाताना. एक साईडला क्रिकेटचं ग्राउंड आहे, बिल्डिंग्स आहेत आणि हा हायवे दिसतोय इथे समोर. व्ह्यू एकदम ब्लरी दिसतोय, थोडासा फॉग आहे. ते समोर दिसतं क्रिकेट ग्राउंड आहे, खाली तुम्ही बघताय आपण इथून वर आलेलो असं ट्रेन पकडून. तिथे पार्किंग लॉट आहे आणि तो समोर तिथे जो दिसतोय तो स्ट्रेट रोड जिथे जो जातोय विरार स्टेशनकडे. चला परतण्याची वेळ झाली आहे. ती ट्रेन दिसते तुम्हाला खालून येताना. पुन्हा ट्रेन पकडून निघूया परतीच्या प्रवासाला. निव्वळ 1 तासामध्ये दर्शन झालेलं आहे. परत आम्ही खाली पोचलो आहोत. आता जातोय चप्पल स्टँडकडे पुन्हा चप्पल घ्यायला. त्यानंतर आम्ही या बाजूला इथे पुन्हा शेअर ऑटो बघायला लागेल आणि शेअर ऑटो पकडून परत विरार स्टेशन. चला आता रिक्षा शोधूया. विरार स्टेशनला परत जाईल. तिथे गौशाळा आहे, बघूया काय काय तिथे. लेट्स गो, लेट्स सी गौशाळा. अरे वा, इथे गौशाळा आहे. आपल्याला कंक्रेज दिसते तिथे समोर. इथे गीर गाय दिसते. ही खिल्लार आहे. तर सगळ्या व्हेरायटीच्या गायी आहेत. स्वच्छ ठेवलेलं आहे, काम चालू आहे इथे. अमेझिंग. काका वाटतं दूध काढणार आहेत. लेट्स सी कसं दूध काढतात ते. अरे वा, मस्त एकदम. पहिल्यांदा लाल समोसा बघितला इथे.